भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सर्वधर्मानुभावेन सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. तुम्ही खूप तुमचं कुशल कर्म आहे की बदंत प्रज्ञाबोधीसोबत तुम्ही आले. त्याच्यानंतर 2 भंतीजी 2 आर्याजी 5 सर्व सोबत होते का? पण भंतीजी प्रत्येक ठिकाणची तुम्हाला माहिती देतात. पाहण्यापेक्षा माहिती ही महत्त्वाची असते. म्हणून मी इथं येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या या भीम जन्मभूमीबद्दल माहिती सांगतो. म्हणून इतर कोणासोबत जाण्यापेक्षा बदंत प्रज्ञाबोधी महास्तवीन यांच्यासोबत तुम्ही धम्मसैली करत राहा. तुम्हाला सगळ्या काही डिटेल माहिती त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये मिळेल. तुम्हाला कोणाला संस्थेने काही दान करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी दान करू शकता आणि पुढचा जो काही नियोजन आहे ते तुमचे संयोजक सांगतील असं मी त्यांना. म्हणा साधू 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 साधू. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला या पवित्र स्थळावरती आपल्या धम्मसहलीचा समारोप या ठिकाणी संपन्न करत असताना योगायोगानं बघा या महूच्या या स्मारकाचे जे अध्यक्ष आहेत पूज्य भदंत धम्मदीपजी थेरो हे आपणाला या ठिकाणी तुम्हा सर्वांना त्रिशरण पंचशील प्रदान करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लाभलेत. नव्हे तर या ठिकाणची संपूर्ण सविस्तर या स्थळाची माहिती, संपूर्ण इतिहास, या स्मारकाच्या अगोदर जे क्वार्टर होतं ते क्वार्टर कशा पद्धतीनं होतं, ते कसा शोधलं भंतीजींनी आणि कशी कशी त्यांनी संघर्ष केला. जवळपास 15 वर्ष संघर्ष करावा लागला आणि 15 वर्षानंतर कुठं या स्मारकाची जागा देऊ असं त्यांना शब्द मिळाला आणि पुढे प्रक्रिया सुरू झाली. या स्मारकामध्ये आज आपण संपूर्ण बाबासाहेबांचं जीवनचरित्र या ठिकाणी, जीवनपट या ठिकाणी आपण प्रत्येक फोटोमध्ये, प्रत्येक प्रतिमामध्ये आपण बघणार आहोत. या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थींच्या आपण या ठिकाणी सर्वांनी अभिवादन केलेलं आहे. समारोपाच्या अनुषंगाने सुरुवातीलाच आपण त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे. आपल्या धम्मसहलीतील उपासकांपैकी जर कुणाला 2 शब्द बोलायचे असतील, कारण आपण गेल्या 16-17 दिवसापासून बुद्धभूमी मावसाळ्यावरून आपण निघालेलो आहोत. बौद्ध धर्मातील महत्त्वपूर्ण जवळपास संपूर्ण धार्मिक ठिकाणांना आपण भेट देऊन त्या व्यतिरिक्त छोटे मोठे आपण जवळपास 70 ते 72 ठिकाणांना आपण भेट देऊन सुखरूप आपण या महामानवांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळी, जन्मभूमीला आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी पोहोचलेलो आहोत. इथून समारोप झाल्यानंतर आज आपला रात्रभर प्रवास होणार आहे आणि उद्या आपण आपापल्या गावी आपण पोहोचणार आहोत. आणि म्हणून या 20 दिवसामध्ये खरं तर आपण सर्वजण खूप छान राहिलात, खूप आपलं सर्वांचं आचरण व्यवस्थित ठेवलं. मी आतापर्यंत एवढ्या धम्मसहली काढल्या, परंतु आपल्या या धम्मसहलीमध्ये आत्तापर्यंत कुणाचाही वाद, किरकिरी, भांडणं लक्षामध्ये, बऱ्याच ठिकाणी झोपण्यावरून, गादीवरून, गादी सरकण्यावरून, जागेवरून, खाण्यावरून अनेक प्रकारे लोक तक्रारी करतात. परंतु आत्तापर्यंत
घरून निघालो तेव्हापासून ते आत्तापर्यंत एकमेव आपली धम्मसहल अशी झाली की कुठल्याही प्रकारचा वाद नाही, सर्वांनी एकमेकाला समजून घेतलं, व्यवस्थित राहिलात. धम्मसहलीचे नियम तुम्ही सर्वांनी पालन केलेलं आहे. या धम्मसहलीमध्ये वावरत असताना कधी कोणाला मी रागावलो असेल, ते साहजिक आहे तेवढं रागावणं. माझं रागावणं, समजा मी भालेराव आईला रागावलो तर ते रागावणं भालेराव आईला नव्हतं, ते हे टूरमधल्या सर्वांसाठी होतं. ते तसं आपल्या खेड्यातल्या लोकांची एक म्हण आहे. काय म्हण आहे माहीत आहे? लेकी बोले सुने लागे, आहे की नाही? तसं मी जर भालेराव आईला बोललो ना तर ते बोलणं माझं टूरमधल्या दुसऱ्यांना होतं. परंतु बोलण्यासारखं पण सुद्धा आपण तुम्ही वागला नाहीत. खूप सर्वांनी चांगलं आचरण केलं, सर्वांनी शिस्तीनं राहिलात, नियमाचं पालन केलं. कुठल्याही प्रकारची आपण ना झोपण्याबद्दल, ना खाण्याबद्दल, ना भोजनाबद्दल, ना कुठल्याही प्रकारची आपण तक्रार केली नाही. तर आपल्यापैकी जर कुणी बोलणारे असेल, आपला अनुभव सांगत असाल, कोणी बोलत असाल, तर स्वयंप्रेरणेने आपण समोर यायचं आहे. या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आहे का कोणी बोलणारं? या खरा साहेब. आहे कोणी महिला मंडळ? या ठिकाणी आपले तिगोटे बाबा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. मी तिगोटे बळीराम औरंगाबाद इथून आले. ते सगळ्यांनी बंतीजीनं आपलं पॉम्पलेट छापले आणि एका ग्रुपवर आलं. त्याच्यावर मी माझे 5 ते 7 सीट बुक केले. तशाच पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी केला, एकोप्यानं राहिला. बंतीजीनं सगळ्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली आणि बोलायला सगळ्यालाच येतं आहे. असं नाही की कुणाला बोलता येत नाही, पण आपण जर बोलत बसलो तर अख्खी रात्र जाईल आपल्याला. तर याच्यापुढे तुम्ही बोलायचाही प्रयत्न नका करू. सगळ्याला सगळं माहिती आहे, हे मला सांगायचं आहे. आता आपण जसे इथंपर्यंत आलो, जेवणाची व्यवस्था बंतीजीने व्यवस्थित केली, अप्रतिम जेवण दिलं. त्याच्यामुळं काही वाद नाही, कोणाचा वादविवाद झाला नाही. राहण्याची सगळी व्यवस्था व्यवस्थित झाली. तर सगळ्यांनी बंतीजींना सपोर्ट केला. आपण बंतीजीने व्यवस्थित ट्रीटमेंट दिली. आता आपल्याला ह्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे सगळ्यांना बंतीजीने मागितलं, तर ते सर्टिफिकेट घ्यावं. ते सर्टिफिकेट घेता घेता 1 तास जाईल इथे आपल्याला. तर सगळ्यांनी बोलत बसलं तर आपल्याला खूप वेळ लागेल. म्हणून मला काय म्हणायचं की आपण सगळ्यांनी व्यवस्थित आपली यात्रा पार पाडली आणि असंच बंतीजीला सपोर्ट करून आपण एकमेकाला तुम्ही सांगत राहा. आणि एवढं सोपं नाही. आज आपण एवढं फिरलो, आमच्यानं कधी एवढं होणार नाही. हे बंतीजीमुळं आपल्याला सगळं बघायला मिळालं आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही 10-15 हजार रुपये खर्च करणं एवढं सोपं नाही. आज एवढं कमीत कमी 5 ते 7 हजार किलोमीटर प्रवास झाला आपल्याला, लक्षात ठेवा. तर ह्या सगळं बंतीजी सगळं झालं. तर मी एवढंच बोलून थांबतो आणि बोलत बसलं तर सगळं काय म्हणते आहे म्हणा साधू साधू साधू. चला बघ, आहे कोणी बोलणार? या परळी वैजनाथून आलेल्या आमच्या आई आहेत, शिरसाळ्यावरून. शिरसाळ्याच्या आई आहेत, किरवले आई. या ठिकाणी 2 शब्द बोलणार आहेत. महिला मंडळाच्या त्या अध्यक्षा आहेत. तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा प्रथम त्रिवार वंदन. तसेच सगळे भिक्खू संघ व आर्यजी संघ यांनाही माझा त्रिवार प्रणाम. आज आपण धम्मशैलीला समजा 9 तारखेपासून आलेलो आहोत सर्वजण. भंतीजीचं पॉम्पलेट वाचलं आम्ही, आमची मेवणे, आमची बहिणी, आम्ही 9 कुटुंब आलेलो आहोत. आत्याची मुलगी एक, 2 मुली, आम्ही 9 जण आलेलो आहेत औरंगाबाद. समजा आम्ही शिरसाळ्याहून दोघीच आलेलो आहेत. आरसुळेबाई एक, मी एक. औरंगाबादचे आलेले आहेत 7-8 जण. आम्ही भंतीजीचं पॉम्पलेट आम्ही बघितलं, चला धम्मशैलीला जायचं भंतीजीसोबत. त्याच्या अगोदर बी आम्ही आलेलो आहोत, पण एवढं काय आम्हाला स्थळ दाखवण्यात आलेलं नाही. मी
भंतीजीनं आम्हाला इतकं आम्हाला दाखवलं की आम्हाला बघता सोय नाही समजा. खूप छान मार्गदर्शन बी केलं त्यांनी, प्रवचन बी दिलं, प्रत्येक ठिकाणी जाऊ प्रवचन दिलं आम्हाला, सगळी माहिती सांगितली. आज शेवटी आम्ही 16व्या दिवशी महू गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब जन्म झालेला आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आपण, व आज इथं समारोप आपण करणार आहोत. तरी टूरमध्ये जेवणाची तर फार व्यवस्था झालेली आहे, तरी आपण एवढं जेवत नाही तेवढी व्यवस्था केलेली आहे. इतकं खूप छान एकदम शाकाहारी जेवण दिलेलं आहे त्यांनी. आणि पुन्हा ड्रायव्हरचं बी अभिनंदन करते, त्यांनी सुखरूप आपल्याला इथपर्यंत सोडलेलं आहे व घरापर्यंत ते सुखरूप सोडतील अशी मी त्यांना संपूर्ण आभार मानते. सर्वांच्या वतीनं आभार मानते. म्हणा साधू साधू साधू. आपल्या भंडारा जिल्ह्यातून आलेल्या आमच्या रामटेके आई आहेत हां. हे बघा भंडारा जिल्ह्यातून आलेले आहेत आपल्या धम्मसहलीमध्ये. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज मान्यवर भंतेजी संघ, भंते संघ, आर्य संघ सर्वांना मी प्रथम अभिवादन करते. आम्ही सुरुवातीला मी जाहिरात वाचली आणि जाहिरातावरून आम्ही 4 सीट होतो आम्ही बुकिंग केलं. त्यानंतर बुकिंग झाल्यानंतर आम्हाला वाटलं जावं की नाही जावं, कारण थंडीचा मोसम होता. नंतर विचार केला भंतेजी सोबत आहे म्हणजे काही गडबड नाही. मग आम्ही सर्वांनी भंतेजीसोबत आम्ही नागपूरवरून बसलो. तिथे बसल्यानंतर आम्हाला रामटेक म्हणजे सुरुवातीला रामटेकला तेही नव्हतं पाहिलं आणि जे स्थळं आहेत आम्हाला दाखवलं पूर्ण. सारनाथ, बौद्धगया, नेपाळ, लुंबी सर्वच आम्हाला स्थळ अगदी पद्धतशीर व्यवस्थित आम्हाला त्यांनी दाखवलं आणि सर्व व्यवस्था केली जेवणाची, राहण्याची. मध्यंतरी काही थोडा खडतर झालं, परंतु त्याला आम्ही अडचणीला सामना केला आणि सगळ्यांनी सुखकर असं जेवणही केलं, आनंदही झाला आणि सर्वांना प्रवास अगदी आनंदात झाला. अशा प्रकारे सर्वांना साधू साधू साधू. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. इथे असलेले सर्व भिक्खू संघांना, भिक्खुनी संघांना माझं त्रिवार वंदन. खरं तर या सहलीसाठी मला वाटलं पण नव्हतं की मी इथे येणार म्हणून, पण आज सगळं श्रेय माझ्या आईवडिलांना जातं की मी इथे आले. मी मुंबईवरून आलेली आहे. मला अचानक पप्पांचा फोन आला की सर्वजण धम्म सहलीला चालले आहे, बुद्धगयाला चालले आहे. मी ऐकून तर विश्वासच नाही झाला मला की मला बुद्धगयाला जायला भेटतं आहे. आणि आमचा सर्वांचा फॅमिली प्लॅन चालूच होता की बुद्धगयाला जायचं, असं बऱ्याच वर्षापासून चालू आहे. पण मी आणि मम्मीने ठरवलेलं होतं की आम्हाला जेव्हा पण जायचं तर आम्ही फॅमिलीसोबत तर नेहमी कधीतरी जाऊच, पण जेव्हा आम्ही भंतेजींसोबत जाऊ तेव्हा आम्हाला खरं तर माहिती भेटणार त्या गोष्टीची. त्या सर्व आपण जिथे फिरलो सर्व ठिकाणी आपल्याला भंतेजींनी खूप छान माहिती सांगितलेली आहे आणि मला नाही वाटत आपण फॅमिलीसोबत आल्यावर आपल्याला एवढी छान माहिती भेटणार. आपण फक्त बघू आणि निघू, आपल्याला कोणी एवढं व्यवस्थित प्रकारे समजावून सांगणार नाही. खूप छान भंतेजींनी आपल्याला सगळं काही सांभाळून घेतलेलं आहे आणि मस्करी नाही आहे. एवढ्या जणांना 50 लोकांना एकटे भंतेजी एवढं आपल्याला सांभाळून येतात. आपलं खाणं पिणं राहणं सर्व काही, छोट्या छोट्या गोष्टी, काही पण तक्रार बोला तर सर्व गोष्टींना एकदम हसत खेळत व्यवस्थित सामोरे आले. प्रत्येक गोष्टी त्यांनी व्यवस्थित सांभाळून घेतलेली आहे आणि आपण सर्वांनी या दिवसामध्ये खूप छान राहिलं आहे. तसं बघायला गेलं तर आपण सर्वजण एक परिवारच झालेलो आहे. आयुष्यामध्ये आता पुढे आपण वर्षानुवर्ष लोटले जाईल, पण ही ट्रिप आपल्याला आयुष्यभराची एक आठवण आपल्या मनावरती छापून गेलेली आहे की आपण या ट्रिपमध्ये आलो होतो, सोबत राहिलो, खेळलो. कधीतरी अचानक समोर आलं तर आपण बोलू शकतोय की नाही आपण त्या ट्रिपमध्ये होतो सोबत, किती छान वाटलं होतं ना, असं कधीतरी होणार. आणि मला तरी असं वाटतं की भंतेजी दरवर्षी
वर्षातून असे प्रत्येक ट्रिप बरेचसे आपले धम्मसहलीचे काढतच असतात आणि मला तरी वाटतं की आपला हा ग्रुप चांगल्या प्रकारे जमलेला आहे आणि पुढच्या जे पण काही धम्मसहल निघतील मला तरी वाटतं त्या ग्रुपमध्ये आपणच परत भेटलो पाहिजे. आपण भेटलो तर मला असं वाटतं की परत आपण एकत्र आलेलो आहे नाही का. आपण हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण जातो फिरायला कुठेतरी आत्यांच्या घरी मामाच्या घरी, तसं आपल्याला वाटणार की नाही आपण सुट्ट्यांमध्ये आलो आता फिरायला. तसंच मग भंतेजींनी आपल्याला जेवणाची पण खूप छान सोय केलेली आहे आणि प्रत्येक गोष्टींची एवढं छान समजावून सांगितलेलं आहे. मला नाही वाटत आपल्याला एवढी माहिती दुसऱ्या पण कोणत्या भंतेजीसोबत आपण गेलो असतो तर भेटली असती. आपल्याला बारकाईने प्रत्येक गोष्ट समजावून सांगितलेली आहे प्रज्ञाबोधी भंतेजींनी पण आणि अंगुलीमाल भंतेजींनी पण. मी तर त्यांच्याजवळ बसलेलीच असते, सांगा भंतेजी मला ऐकायचं आहे, आणि ते पण कधीच नाही म्हणत नाही. ते आपल्याला प्रत्येक गोष्टीचं सांगतात आणि एवढ्या बारकाईने सांगतात ना आपल्याला. मला नाही वाटत की मी तर अजून माझी जीवनाची सुरुवात आहे समजा, पण मला नाही वाटत जे वयस्कर लोक इथे जे बसलेले आहेत त्यांना पण एवढ्या बारीक गोष्टी आत्तापर्यंत माहिती असेल जेवढ्या आपल्याला भंतेजींनी सांगितलेल्या आहेत. आणि भंतेजी आपल्या आर्याजी खूप छान आपल्यासोबत एखाद्या मैत्रिणीसारखं राहत आहेत आणि त्या आर्याजी त्या पण खूप छान राहत आहेत. कसल्याच गोष्टीची तक्रार नाही काय नाही. राजरत्न भंतेजी पण आपल्यासोबत खूप छान राहतात. ते पण आपल्याला वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची माहिती देत असतात आणि प्रज्ञाबोधी भंतेजी पण आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती देतात. सर्वांना आपल्याला व्यवस्थित समजावून नेतात. इथेच मी बोलून थांबते. साधू साधू साधू. माझं जय. मी आरती मोरे. मी इथं 1-1.5 वर्ष झाली इथं राहते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. तर मला असं माहीतच नाही, औरंगाबाद शहर मला अजिबात माहिती नाही. तर माझा भाऊ म्हणजे आमच्या घरी म्हणती जे आलेले आहेत एकदा बहिणीच्या घरी, त्यांनी तिथं घर भरणीला त्यांनी सांगितलं होतं तिथं की आम्ही सहली वगैरे घेतो, तुम्ही पावसाळ्याला या. पण आमचं कुठंच जाणं होत नाही. मी कंपनीमध्ये जाते, तर कंपनीमध्ये जात असताना आमचं फिरणं वगैरे काहीच नाही. वेरूळच्या लेण्यासुद्धा पाहिल्या नाही का, बीबीचा मकबरा म्हणतो ते सुद्धा माहिती नाही. म्हणजे शहर मला माहीतच नाही. पण अचानक भाऊ घरी आला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला बोधगयाला जायचं आहे का, जसं कोणाला आपल्या घरी. तर मावशी आत्ताच 10-15-20 दिवस झाले आलेली आहे जाऊन. तर आई म्हटली की चल आपण बी जाऊ जसं. तर माझं तर काही नव्हतंच की मला यायचंच आहे म्हणून तसं. पण अचानक तोंडातून निघून गेलं की हो मी पण येते म्हणून. तर माझा खर्च सगळा आईवडिलांनी भावांनी केलेला आहे. मी फक्त टूरमध्ये एन्जॉय केली, मी सगळं बघते. तर खूप छान अनुभव आहे माझा. मी कधीच टूर केलेला नाही ना, हा आयुष्यातला पहिला आहे माझा टूर हा एवढा मोठा. सहली वगैरे केल्या पहिले, पण माहिती वगैरे काही नाही, फक्त बघायचं निघायचं. लहानपणी कसं असते ना. तर आता भंतेजींनी व्यवस्थित समजून सांगितलं. माहिती आहे थोडीफार होती समजा पहिले, पण त्यांनी एवढं समजून सांगितलं आहे आपल्याला की ते बोलतातच आहे आपल्याला की एका साईडनं ऐकायचं आणि एका कानाने सोडून घ्यायचं. ते तर होतंच आपलं, कारण एवढी माहिती डायरेक्ट एका म्हणजे एवढ्या दिवसात तर नाही आपली होऊ शकत नाही ना. एवढं आपण नाही ध्यान करू शकत एवढ्या गोष्टीचं. तरी पण जेवढं ध्यानात बसायचं तेवढं थोडेफार तुटक्या आपल्या गोष्टी आहेत लक्षात. तर अनुभव एवढा आहे की छान टूर झालेला आहे आपला. सर्वांचंच झालेलं आहे, माझंच नाही, सर्वांचंच झालेलं आहे. आठवणी खूप राहतील. या टूरच्या आठवणी एवढ्या राहतील की आपण विसरू शकत नाही, कारण आयुष्यातला माझा पहिला प्रवास आहे. पहिला प्रवास म्हटल्यावर मी विसरू नाही शकत. सर्वच जण खूप छान येतं, बोलाचाली झाल्या एवढ्या तेवढ्या मान्य आहे, ॲडजस्ट करून घेतो आपण, काही नाही. पण छान आहे, जेवण वगैरे छान होतं आणि ड्रायव्हरनी आपल्याला खूप छान पद्धतीने आणलेलं आहे. सर्व म्हणजे आपल्याला काहीच गाडीमध्ये काही धक्काच लागलेला नाही. त्यांचंही आभार मानणं आवश्यक आहे आपल्याला. त्यांच्यामुळे आपण एवढा प्रवास एवढा टूर शांततेनं आणि सुखात घालेला आहे. स्वयंपाकवाल्यांचे आचारी दादा तुम्ही पण खूप छान स्वयंपाक खूप छान केलेला आहे. आणि मी सांगते आम्ही घरी एवढं जेवण वगैरे काही करत नाही, पण इथं वेळोवेळी जेवण आहे आम्हाला. आणि तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीनं जेवण वगैरे दिले. डबल घ्या घेता पोटभर जेव घातलेलं आहे तुम्ही तेवढ्यासाठी धन्यवाद. आणि
जय भीम. ठीक. खूप छान अनुभव आहे. म्हणा साधू साधू साधू. त्या लातूरून आलेल्या आपल्या धम्मस्थलीतील उपासिका आहेत. सर्वांना माझं सप्रेम जय भीम. मला एकच माझं म्हणणं आहे की आपण इतके दिवस फिरलो त्याचं आपण असं सोडून देऊ नका. डोक्यामध्ये घ्या, वाचन करा, त्याचं काय आहे ते परिवर्तन करा. आपण पण घ्या, दुसऱ्यांना पण सांगा. आपल्या गावामध्ये शेजारी सगळ्यांना माहिती द्या की बाबा की बुद्ध काय आहे आणि आम्ही काय करून आले. आम्हाला इतके दिवस एवढं सुद्धा माहिती नव्हती, पण आज आपण गेल्यामुळे एवढी प्रगती झाली की आपण की अशी भावना निर्माण झाली की आपण काहीतरी करू. म्हणून मला तर नव्हती एवढं, पण की माहिती की आपण बुद्ध इथंपर्यंत आहे थोडी पण माहीत नव्हती, खरंच माहीत नव्हती. आज भंतीजीमुळे मला सगळं माहिती झालं. सप्रेम जय भीम. मी एवढं साधू साधू.